सविस्तर साहेब बोलतील. लोकांच्या ज्या भावना आहेत, आमच्या महाराष्ट्राच्या सैनिकांच्या ज्या भावना आहेत त्याचा आम्ही आदर करतो आणि त्या दृष्टीने साहेब पुढची पावलं उचलतील. यासाठी एक वेळ द्यावा लागेल. ही गोष्ट जी तुम्ही सगळे रोज सकाळी उठून चालू केली आहे ती 1-2 दिवसाची गोष्ट नाही आहे की आज सकाळी तुम्ही बोललात म्हणून आमची युती झाली किंवा आघाडी झाली. ह्या सगळ्या गोष्टीची एक प्रोसेस असते आणि मला असं वाटतं ती प्रोसेस पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतरच या सगळ्याच्या बाबतीत निर्णय होईल. महाराष्ट्राला हवंय, मराठी माणसाला हवंय अशा पद्धतीचीच पावलं सन्माननीय राजसाहेबांकडून उचलली जातील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा देखील येतो की कुठेतरी चर्चा अशी झाली का की बाबा काँग्रेस जर का ठाकरेंसोबत असेल तर काही अटी टाकल्या गेल्या आहेत का? काँग्रेससोबत सध्याला आहे शिवसेना उभाठा, तर त्यांना बाजूला सारून काँग्रेसला बाजूला सारूनच पुढची चर्चा व्हावी किंवा नेमक्या या संदर्भात काय? बघा, याच्या संदर्भातला जो निर्णय आहे आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात. याच्या संदर्भातली कुठलीही चर्चा पक्षाच्या अंतर्गत झाली नाही. महत्वाचा विषय जो काल पण मीही सांगितला, अविनाशनेही सांगितला, आमचं तोंड दुधाने पोळलं गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. मला वाटतं हेच काल अमित ठाकरेही बोलले, अविनाशही बोलला, मीही बोललो. त्यामुळे काल काही शिवसेनेचे राऊत साहेब पण असं म्हणाले की आमचे सगळे नेते एक सुरात बोलतात, म्हणजे त्यांची. तर आमचाही हा एकच सूर आहे. कदाचित त्यांच्या कारणामध्ये ऐकण्यामध्ये फरक पडत असेल राऊत साहेबांच्या, तर त्यांच्यासाठी ह्या सुरात आम्ही बोलतोय दोघंही एकत्र. कुठेतरी संजय राऊतांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळते. आक्रमक पवित्रा अनेकदा राज ठाकरे विरोधात त्यांनी घेतलाय, आज कुठेतरी नमती भूमिका ते घेत आहेत. ते असं देखील म्हणतात की अमित ठाकरे यांचं कौतुक केलंय, शिवतीर्थ हे कॅफे नाहीये, ते माझ्यासाठी दुसरं घर आहे. मला असं वाटतं त्यांच्या विचाराचं जे परिवर्तन झालेलं आहे हे पुस्तक लिहिल्यानंतर, त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे परिवर्तन ही संसार का नियम आहे वगैरे याचा साक्षात्कार कदाचित गीता बिता वाचली असेल तर झाला असेल राऊतांना. संजय राऊतांनी असं देखील आज म्हटलेलं आहे बोलण्यात की कुठे ना कुठे 2 ठाकरे बंधूंमध्ये प्रस्ताव येतो कुठे. तुम्ही लोक आमच्या अनेक दिवसांपासून जे वक्तव्य करताय, तुम्ही पण आणि तुम्ही लोक, तुम्ही प्रस्ताव कुठे आहे हा जो वक्तव्य तुम्ही करताय, राऊत असं म्हणतात 2 ठाकरे बंधूंना प्रस्तावाची काही गरज नाही, त्यावर कसं नाही. असं आहे की 2014 आणि 2017 तर दोन्ही घटनांचा साक्षीदार मीही आहे, अविनाशी आहे. आणि आम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्हाला पाहिजे होतं की आपण युती करावी अशी आमची भावना होती, त्यावेळेला बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले. त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे. हा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेलेले, ह्याला म्हणतात प्रस्ताव. जर डेफिनेशनच करायची झाली तर तसा कुठलाही प्रस्ताव अजूनपर्यंत तरी आमच्याकडे कोणाकडनंही आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत तो प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर राजसाहेब कसा निर्णय घेऊ शकतात? प्रस्ताव मग आता नेमकं कोणी द्यायचं? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पण टाळी दिली, तुम्ही पण म्हणताय की आम्ही पण होकार देतो आहे. नेमकं आता कोण म्हणजे पुढाकार घेणार? ह्यालाच एक जोडून प्रश्न, भास्कर जाधव असे देखील म्हणतात दोन्ही ठाकरेंकडून 4-4 माणसं बोलून ही चर्चा झाली पाहिजे आणि प्रस्ताव मांडला पाहिजे. मला असं वाटतं काल याच्यावर अमित साहेबांनी अतिशय सुंदर उत्तर दिलंय की दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे. बरोबर आहे. जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं, मनसेसोबत जायला हवं, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे. एक कॉल, एक फोन. जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरासमोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं की एकदा राजसाहेबांशी बोला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील. पण आम्ही 2014 आणि 17चा जो अनुभव आहे त्याच्यावरनं जी काय आमच्या मनात सळ आहे ती जोपर्यंत त्यांच्याकडनं काही ठोस येत नाही तोपर्यंत जायचं कसं पुढे? कॅमेरासमोर बोलून युती होऊ शकते का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जसे कॅमेरासमोर सकारात्मक आहेत ना, तसे 2014 आणि 2017 ते कॅमेऱ्याच्या पाठीमागे होते पण सकारात्मक होते. त्यामुळे सकारात्मकता त्यांची जी आज ते दाखवतात आम्हाला काही नवीन नाहीये, पण त्या सकारात्मकतेच्या पुढे आतापर्यंत त्यांचं कधीच पाऊल पडलेलं नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं की
दूध का जला हुआ ताक भी फुंकर पिता है. म्हणजे हा जर का प्रस्ताव राज ठाकरेंना आला, तुम्ही जसं म्हणताय की एक फोन राज ठाकरे साहेबांना करावा, जर का तो फोन उद्धव ठाकरेंकडून किंवा ठाकरे सेनेकडून कोणाकडूनही आला तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते भविष्यात त्याचा निर्णय राजसाहेब करतील. त्याचा पहिला फोन देऊ द्या. मग या जरतरच्या गोष्टींना आता उत्तर देण्याचा अर्थ नाही ना. सर म्हणाले ना की नाही फोन येऊ द्या, राजसाहेबांना- त्याच्यावर मग निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरेंचा आहे ना, तो माझा आणि अविनाशचा नाहीये. नाही, कारण सर तो राजसाहेबांचा निर्णय आहे, तो करतील ते. राज ठाकरेंना तुम्ही खूप जवळून ओळखता, त्यामुळे जर का एक पाऊल ठाकरे सेना पुढे आली तर 100 पाऊल आम्ही पुढे येऊ. बघा. आता फोन काय येतोय त्याच्यावर डिपेंड आहे ना. आणि कधी येतो? एकंदर पाहिलं गेलं तर अनेक लोक कॅफेचा उल्लेख करत होते मागच्या अनेक दिवसापासून. आज तो कॅफेचा उल्लेख सोडून मी तिकडे घर म्हणून जाईन असं संजय राऊतांनी वक्तव्य दुसरं केलं. घर. मला कुठेही दुसरं घर म्हणून म्हणजे कुठे ना कुठे ते या घराला पण आपलं घर म्हणून मानतायत का, हा एक प्रश्न समोर खरं तर कॅफे संस्कृती जी आहे ती आम्ही बाळासाहेबांपासून घेतली. कारण ठाकरे बँड जे चालतंय सध्या ते सन्माननीय राजसाहेब चालवत आहेत. तिथे देखील मातोश्रीच्या कॅफेमध्ये पण देशभरातनं माणसं यायची, जगभरातनं खेळाडू यायचे. म्हणजे पाकिस्तानचा आणि आपला विरोध असताना त्यावेळेला देखील जावेद जावेद आले होते त्या कॅफेमध्ये. दिलीप कुमार यायचे, शरद पवार यायचे, अनेक लोक यायचे. तीच कॅफे संस्कृती साहेब जपतात असं पकडून चाला. जे तिथे बाळासाहेबांकडे चालायचं ते राजसाहेबांकडे चालतं. ठाकरे बँड टिकणं गरजेचं आहे ना कशाही प्रकारे, तर ते टिकवण्याचं काम सन्माननीय राजसाहेब आज शिवतीर्थावर करतायत. आणि कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे. आता कॅफे हे नाव मला असं वाटतं संजय राऊतांनीच दिलेलं, आज घरही तेच म्हणतायत. त्यामुळे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन होतंय. हे जे काय ते 3-3.5 महिने जेलमध्ये राहिले म्हणून होतंय का, काही वेगळं कारण आहे, गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे, त्याच्यामुळे होतंय माहित नाही. पण परिवर्तन होतंय, चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो त्या परिवर्तनाचं. सर असं वाटतंय का ठाकरे सेनेला की महापालिकेवरती ठाकरेंचाच भगवा फडकावा, त्यामुळे जर आता जे नाही काही बघा, केलंय- मी तुम्हाला सांगितलं आमचा विषय हा जेवढ्या पुरता होता तेवढ्या पुरतं बोलले. तुम्ही खूप पुढे जाताय, तेवढ्या पुढे जायची आज गरज नाही. हो नाही तर हे महापौर पण बसवतील. पण अनेक प्रश्न असा येतो की प्रश्न- अनेक लोकांचं मत आहे की कुठेतरी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. निवडणुकीच्या दृष्टीने जर का पाहायचं तर तुम्ही लोकांना कशा प्रकारे पाहता आहे, ते कार्यकर्ता म्हणून कशा प्रकारे पाहतायत, कुठे मदत होऊ शकेल उद्धव ठाकरे? बघा सध्या तरी आहे ना, आम्ही आमच्या पक्षाचे जी तयारी आहे महानगरपालिकेच्या दृष्टीने ती करतोय. ज्यावेळेला युती आघाडीचा प्रस्ताव साहेबांकडे येईल त्यावेळेला त्याच्यावर निर्णय ते घेतील. एक प्रश्न उरतो, तो म्हणजे काही मोठ्या नेत्यांनी आज खूप दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं की 20 आणि 0 हा एक उल्लेख त्यांनी केला. कुठे ना कुठे दोन ठाकरेंचं एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तुम्हा लोकांना वाटतंय का ही ताकद जास्त वाढेल, एवढं तरी तुम्हाला वाटतंय का? नाही, मी तुम्हाला सांगू ना, झरतरच्या प्रश्नाला नाही उत्तर आहेत काही. जर हे झालं, आत्याबाईला मिशा असत्या, या प्रश्नाचं उत्तर नसतं. ज्यावेळेला मिशा येतील त्यावेळेला उत्तर देऊ. बरं, माझा एकच प्रश्न त्याच्यावर होता. भाजपचे मंत्री नितेश राणे देखील म्हणतात बाळासाहेबांचे खरं वारसदार हे राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे नाही. त्यांचं मत असू शकतं, प्रत्येकाची मतं आहे. सर माझा असा एक प्रश्न होता, ठाकरे सेनेला असं वाटतं का की राज ठाकरेंना सोबत घ्यावंच लागेल, कारण ठाकरे आपली शक्ती सेनेला आता कमी काय झाली. वाटतं, ठाकरे सेनेला काय वाटतं हे मी उत्तर देणार नाही. हे मला असं वाटतं रोज सकाळी जाता ना तुम्ही 9 वाजता तेव्हा तुम्ही उत्तर विचारा ना. असं आहे का की ते भेटत नाहीत तुम्हाला, भेटतात की नाही रोज? काही जायचं 9 वाजता बसायचं, काही प्रश्नांची यादी तयार करा, विचारून टाका सगळे प्रश्न. ठाकरे सेनेला काय वाटतं ते. यावरच काही जण असे देखील म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर काही फरक पडणार नाही, ठाकरे बंधू यांची युती मी टाळण्यात तुम्हाला म्हटलं ना, आता तो इंटरनल सर्व्हे नाही इंटरनल नाही, कृपाल टुमाने यांनी म्हणाले. कोण कृपाल तुम्हाला, ते नागपूरवाले, त्यांचा काय संबंध, उगीच काय थोडा. पण कुठेतरी जी चर्चा सुरू होती, उदय सामंत देखील 2दा येऊन गेले, तर उदय सामंत भेटून गेले, शिवसेनेसोबत तुमच्या युती संदर्भातली चर्चा ही ऐकायला मिळत होती. नेमका त्या संदर्भात काही उदय सामंतांची सदिच्छा भेट, पण एकूणच एकनाथ शिंदे देखील 1-2दा येऊन गेले, सदिच्छाच भेटून भेट गेले. होती. निवडणुकीच्या काळात देखील चर्चा होताना अजून दिसली. निवडणुका कुठे नाही विधानसभेच्या declare झाल्या. निवडणुकीच्या वेळी पण चर्चा होताना दिसलीच होती की कुठेतरी हा, जवळ पण त्यावेळेला निवडणुकी संदर्भात चर्चा होती ना, ती फुलफ्रूट नाही झाली. नाही, पण ही बोलणी कुठेतरी सकारात्मक सुरू असताना अशा प्रकारे ठाकरे गटाकडनं चर्चा ह्या पुढे नेताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न हा तुम्हाला होतो आहे का, असं तुम्हाला वाटतं?
तुम्हाला वाटतं? मला वाटतं म्हणून मी कदाचित असू शकेल, तुमचा अंदाज आहे तो बरोबर असूही शकेल, माहित नाही मला. आता येणारा काय ठरवेल. ओके, अगं लास्ट क्वेश्चन होतो ओके, कट करा कट करा. सगळं कट करा. मोठी बातमी आली याच्यात, तुम्हाला कळलेली नाही. बंद करा. बूम बूम बंद करायला असं तुम्ही डायरेक्ट बोल नको. कॅमेरा बंद करा. कॅमेरा आता ते ऑफिसला. तर मनसेकडून पत्रकार परिषद घेतली गेली आणि जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोवर आपण निर्णय कसा घ्यायचा असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केलेला आहे. जेव्हा युतीचा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे स्वतः निर्णय घेतील असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. ठाकरेंच्या शिवसेनेला काय वाटतं याबाबत महत्वाचं आहे विधान असं देखील ते म्हणाले.